ऊस उत्पादकांना या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते मोदी सरकारच्या काळामध्ये मोदींनी केलेलं आहे। एकंदरीत स्वतःला शेतकऱ्याचा नेता म्हणून बिरोदरी लावून मिरवणारे शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाची कांडी ही सोन्याच्या भावात न्यायच्या ऐवजी भंगाराच्या भावामध्ये शेतकऱ्याकडून घेतली आणि शेतकऱ्याला देशोधडीला लागलं। 11 वर्षापेक्षा जास्त ते देशामध्ये कृषी मंत्री असताना, राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा इथेनॉल मिश्रितचा निर्णय मात्र त्यांच्या काळामध्ये घेतला गेला नाही। मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर इथेनॉल मिश्रित डिझेल पेट्रोलचा निर्णय घेतला आणि तो 12% घेऊन गेले। पवारांच्या काळामध्ये इथेनॉलचं मिश्रणचं प्रमाण हे फक्त 1.5% होतं आणि त्यांच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर 35 ते 38 लाख लिटरपर्यंतच इथेनॉलचं मिश्रण व्हायचं पेट्रोलियममध्ये, परंतु मोदींच्या काळामध्ये ते प्रमाण 380 कोटी लिटरवरती गेलं आणि त्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला 25,000 कोटी रुपये मिळालं। भविष्य काळामध्ये 2 वर्षामध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळे देशातल्या शेतकऱ्याला त्या माध्यमातून जवळजवळ 50,000 कोटी रुपये मिळू शकतात आणि जैव इंधन ये मध्ये सुद्धा मग गहू असेल, सडलेला स्टार्च असेल, बीट असेल, मक्का असेल, ऊसापासून डायरेक्ट ज्यूस म्हणजे हे सुद्धा मिश्रित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने जो घेतला तो आता येणाऱ्या हंगामामध्ये साखरेची आधारभूत किंमत 31 रुपये होती ती आता 35 रुपये केली जाणार आहे आणि साखरेची किंमत फिक्स 35 रुपये झाल्यामुळं राज्यातल्या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रति टन 4,000 रुपये भाव मिळणार आहे। आता आंदोलन करायची गरज भासणार नाही आणि म्हणून मोदींना कळलं की राबणाऱ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याची मागणी काय आहे, पण ही मागणी जे स्वतःला शेतकऱ्याचे नेते म्हणवतात त्यांना मात्र निश्चितपणाने शरद पवारांना कळू शकली नाही आणि म्हणून राज्यातला ऊस उत्पादक शेतकरी हा निश्चितपणाने मोदी सरकारच्या पाठीशी भक्कमपणाने उभा राहील।